नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं. आता बघा, लास्ट लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं हायपर कॉन्जुगेशनचा पहिला ऍप्लिकेशन. त्याच्यात आपण म्हणलो होतो की जे कार्बोकॅटायन असतं त्याची आपण स्टॅबिलिटी पाहिली होती, बरोबर आहे. आता आज आपल्याला पाहिजे की रॅडिकलची स्टॅबिलिटी. ठीक आहे. दुसरा जे ऍप्लिकेशन आहे तो कुठला आहे? स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल. आता रॅडिकलची स्टॅबिलिटी कशी सांगणार? सेम जसं कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी सांगितली, सेम टू सेम तशी कुणाची सांगायची? कार्बन फ्री रॅडिकलची सांगायची. म्हणजेच काय लिहिणार आपण? स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल is directly proportional to number of alpha hydrogens. जेवढे जास्त अल्फा हायड्रोजन्स तेवढे जास्त काय त्याची स्टॅबिलिटी. कोणाची? कार्बन फ्री रॅडिकलची. ठीक आहे. चला मग एक्झाम्पल बघू. CH3CH2 रॅडिकल, CH3CH2 रॅडिकल, CH3CH2 रॅडिकल. बघा तिघ जण आहेत तिथं. कशी ऑर्डर करणार? इथं अल्फा हायड्रोजन किती रे? 3. अल्फा हायड्रोजन 3, अल्फा हायड्रोजन 2, अल्फा हायड्रोजन 1. लावा ऑर्डर. ऑर्डर जर बघितली तर काय येईल? स्टेबल कोण येईल? ए वाला येईल फर्स्ट आपला, त्याच्यानंतर बी येईल, ते शेवटी काय येईल? सी येईल. ठीक आहे. दुसरा एक्झाम्पल बघू. बघा रिंग मध्ये थोडस कन्फ्युजन होते, नाही होणार. ठीक आहे. बघा आता इथं हायड्रोजन प्रेझेंट आहे, इथं पण आहे, इथं 2 आहेत 2, म्हणजे टोटल अल्फा हायड्रोजन किती झाले? 4 झाले. इथं बघा इथं किती आहेत? हे 2 आणि 2 4, आणि हे इथले 3. 4 आणि 3 7. अल्फा हायड्रोजनची संख्या किती झाली? 7. इथं बघा इथं पण काय कार्बन आहे, पण याच्यावर सगळे कार्बन अटॅच आहेत, बरोबर आहे. याच्यावर अल्फा हायड्रोजनची संख्या किती झाली? 0 झाली. इथं बघा हा आपला कार्बन रॅडिकल, आणि याच्या ऍडजस्टंटला किती आहेत अल्फा हायड्रोजन? 3 आहेत, बरोबर आहेत. ही झाली नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन. ऑर्डर लावा चला. सगळ्यात जास्त कुणाकडे? बी कडे. त्याच्यानंतर बघा 7च्या नंतर 4 इथं, हा ए, शेवटी 3 डी, आणि सगळ्यात कमी असणारे सी. बी ए आणि डी सी ही असेल आपल्या कार्बन फ्री रॅडिकलची ऑर्डर. अशाच पद्धतीनं आणखी साऱ्या तुम्हाला एक्झाम्पल्स आपण घेऊ प्रॅक्टिस. ठीक आहे. तर ही झाली स्टॅबिलिटी ऑफ कार्बन फ्री रॅडिकल. नेक्स्ट मध्ये बघायचं आपल्याला स्टॅबिलिटी ऑफ अल्किन्स. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू.